नमस्कार मित्रांनो, आज काही आपण मराठी सुविचार ऐकणार आणि पाहणार आहोत. कधी-कधी आपण ज्यांना वाट दाखवतो तेच आपली वाट लावतात. कधी-कधी आपण खूप चांगलं काम करतो, दुसऱ्याला रस्ता दाखवतो, चांगला मार्ग दाखवतो. पण कधी-कधी असं होतं, की तेच आपली वाट लावतात, आपलं नुकसान करतात. असंही समाजामध्ये घडतं. तर कुणाची मदत करताना थोडासा विचार करा. माणूस पाहून मदत करा. पुढचा सुविचार आहे, 30 सेकंदाचं रील्स पाहून तुम्ही फक्त 3 मिनिट पॉझिटिव्ह राहू शकता. पण 300 पानाचं पुस्तक वाचून तुम्ही आयुष्यभर पॉझिटिव्ह राहू शकता. मित्रांनो, छोटे-छोटे रील्स तुम्ही कितीही पहा, तुम्ही विसरून जाल. पण एक चांगलं पुस्तक जर तुम्ही वाचलं, तर ते आयुष्यभर तुम्हाला मदत करणार आहे, कामी येणार आहे. पुस्तकं वाचा. पुढचाच विचार आहे, कुणाच्या पोटावर लाथ मारून स्वतःचं पोट भरत बसू नका. कुणाच्या पोटावर लाथ मारून स्वतःचं पोट भरत बसू नका. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याच्या 2 वेळ जेवणाची व्यवस्था करण्यात व्यस्त राहा. दुसऱ्याचं भलं करण्यात व्यस्त राहा. तुम्हाला नक्की पुण्य मिळेल. पुढचाच विचार आहे, सत्याच्या आणि कष्टाच्या वाटेवर चालताना थोडा त्रास सहन करावा लागतो. कारण या रस्त्यावरचा आनंद हा पर्मनंट असतो. प्रत्येकाला पर्मनंट जॉब पाहिजे असतो. तसं पर्मनंट कष्ट करायला शिका. सत्याच्या आणि कष्टाच्या वाटेवर चालताना थोडासा त्रास सहन करावा लागतो. पुढचाच विचार आहे, नकली वस्तू आणि नकली माणसं अडचणीच्या वेळेस कधीच साथ देणारी नसतात. बघा, नकली वस्तू आपण घेतो कधी-कधी, तशी नकली माणसं पण असतात. ते आपल्याला अडचणीच्या वेळेस कधीच मदत करत नाहीत. त्यांच्याकडनं तशी अपेक्षा आपण करू नये. पुढचाच विचार आहे, सोशल मीडियाच्या आय लव्ह यू शब्दापेक्षा आयुष्यभर रक्ताचे पाणी केलेल्या आई-वडिलांच्या आय लव्ह यू शब्दात खूप ताकद असते. मित्रांनो, 2-4 दिवस हाय हॅलो कोणीही करू शकतं. पण आई-वडील आयुष्यभर प्रेम करतात. त्यांच्या प्रेमाची कदर करा. पुढचाच विचार आहे, आज काळ बदललेला आहे. आयुष्याच्या वाटेवर जर 100% यशस्वी व्हायचे असेल तर 200% कष्ट करावे लागतील. आज कॉम्पिटिशनचा जमाना आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तेव्हा तुम्हाला कष्ट मिळेल. पुढचाच विचार आहे, जर आयुष्यातील 75 वर्षे सुख उपभोगायचे असेल तर आयुष्यातील सुरुवातीची 25 वर्षे अफाट कष्ट घ्यावे लागतील. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आयुष्याची सुरुवातीचे 25 वर्ष कष्ट करावं लागेल. तेव्हा येणारी 20, 25, 30, 75 वर्षे सुखाने जातील. पुढचाच विचार आहे, बापासारखं विशाल हृदय व आईसारखं ममत्व तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. मित्रांनो, यावेळी खूप कष्ट करतात. त्यांच्यासारखं मोठं मन ठेवा आणि तुम्हीही खूप मोठे व्हा.